ठाकरे बंधूंनी मुंबईच नाही तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा युतीच मध्ये लढण्याचं ठरवलेलं दिसतंय। मात्र भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत मुंबई व्यतिरिक्त ठाणे आणि कल्याणमध्ये सुद्धा खटके उडतायत। पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत महापालिकेमध्ये युती करूनच लढण्यावर ठाकरे बंधूंची चर्चा झाल्याची माहिती आहे। तर मुंबई सोडून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मात्र जुळताना दिसत नाहीये। उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटी दरम्यान ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवही उपस्थित होते। कल्याण ग्रामीणचे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची सुद्धा उपस्थिती होती। जागा वाटपावरून उद्धव ठाकरेंनी चर्चेला सुरुवात केल्याचं दिसतंय, पण मनसेची मागणी मराठी बहुल भागातील अधिक जागांची आहे। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडील 2017 मध्ये विजयी झालेल्या 20 ते 25 जागांची मागणी मनसेकडून करण्यात आल्याची माहिती आहे। शिवाय उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठी सुद्धा मनसे आग्रही आहे। मनसेची त्या प्रभागातील ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरेंची शिवसेना निर्णय घेणार असल्याचं समजतंय। दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच आहे। तर या जागांवरून अद्याप ठोस निर्णय झालेला नसून ठाकरे बंधूंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत। शेवटी ते कुटुंब आहे, दोन एक भाऊ आहेत, दोन पक्षाचे पक्षांचे प्रमुख नेते आहेत, ते भेटले असतात। कुठली रस्सी कुठला खेच माहित नाही। जेव्हा केव्हा काय जर व्हायचं असेल, अजून कशात काहीच नाही, तर दोन प्रमुख नेते बसलेले आहेत, ते सांगतील ना लोकांसमोर। मुंबईसह ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्रित येतील असं स्पष्ट दिसतंय। तर महायुतीमध्ये मुंबई सोडली तर ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईत भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढेल असं चित्र नाही। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून गेल्याच महिन्यात खासदार नरेश म्हस्केंनी शिंदेंच्या शिवसेनेची बैठक घेतली, ज्यामध्ये एकला चलोरेचा नारा देण्यात आलाय। त्यानंतर भाजपची बैठक झाली आणि भाजपनं 70 पारचा नारा देत चप्पा चप्पा भाजपा असा नारा दिलाय। कल्याण डोंबिवलीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद आता वाढलाय। शिंदेंनी हे प्रकरण थेट अमित शहांपर्यंत पोहोचवलं। डोंबिवलीत शिंदेंचे नेते आणि 4 माजी नगरसेवक रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात आले। सध्या सुरू असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत सुद्धा ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने आहे। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्र लढण्याचा निर्णय केल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई आणि मनसेकडून राजू पाटलांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर इकडे नवी मुंबईसह ठाणे आणि कल्याणवरून सुद्धा भाजपच्या मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा शिंदेंना इशारा दिला। ठाणे आणि कल्याणमध्ये साफसफाई होईल असं नाईक म्हणाले। नवी मुंबई महापालिका 95 ते 2020 पर्यंत यावेळेला सुद्धा नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार, भाजपचं येणार महापौर। भायंदर नगरपालिका भाजपचाच महापौर होणार। आता ठाणे कल्याणमध्ये चुरस आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे रिझल्ट दिला ना बदलापूर आणि अंबरनाथला की कल्याणमध्ये साफसफाई होत जाईल, ठाण्यात सुद्धा साफसफाई होणार अंबरनाथमध्ये। परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप ठीक आहे। आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का? लोक ठरवतील 2 तारखेला काय होणार आहे, आणि 2 तारखेला आपण बोलूया। उगाच कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची। सत्तेत एकत्र असले तरी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील संघर्ष महापालिकांच्या निवडणुकीत दिसेल हे स्पष्ट आहे। ठाणे कल्याणमध्ये स्वतंत्र लढले तरी सामना मित्रपक्षांसह ठाकरे बंधूंशीच असेल। निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।